आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। दिल्लीची जी हुजुरी करण्यामध्ये किती लाचारी पत्करायची याला काही मर्यादा, परंतु या सगळ्या मर्यादांना पार धुळीला मिळवण्याचं काम एसएनसी गटाचे प्रमुख आणि त्यांचे आमदार हे सातत्याने करत आहेत। काल एका आमदारांनी जे काही वक्तव्य केलं त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, महाराणी येसूबाई, महाराणी ताराराणी यांचा अवमान करण्याचं काम या आमदार महोदयांनी केलंय। त्याबद्दल त्यांनी जाहीरपणे माफी मागितली पाहिजे आणि ज्यांची शिवसेना नकली, ज्यांनी गळ्यात घातलेला वाघाचा दात नकली, अशा नकली लोकांकडून खऱ्या महाराष्ट्र प्रेमाची आणि खऱ्या मराठी प्रेमाची आपण अपेक्षाच करू शकत नाही। संस्कृतमध्ये असं म्हटलंय, कृतघ्ने नास्ति निष्कृती। याचा अर्थ असा आहे की कृतघ्न माणसाला प्रायश्चित्त नाही, ज्याला उपकाराची जाणीव नाही अशाच्या चुकीला माफी नाही। अशाच प्रकारचं कृतघ्नपणाचं वक्तव्य एसएनसी गटाच्या आमदार महोदयांनी काल केलं। ठाकरे हा ब्रँड असता तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार निवडून आले असते, असं वक्तव्य करणाऱ्या या आमदार महोदयांना स्वतःच्याच इतिहासाचा मात्र विसर पडलेला आहे। परंतु बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील जनता आणि महाराष्ट्रातील जनता हे विसरलेली नाही की 1999 ला तुम्ही विधानसभेची निवडणूक लढलात आणि पराभूत झालात, 2004 ला तुम्ही विधानसभेची निवडणूक लढलात, पराभूत झालात, 2014 ला तुम्ही विधानसभेची निवडणूक लढलात, पराभूत झालात। ज्यावेळी 2019 साली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला उमेदवारी दिली, ठाकरे हा ब्रँड तुमच्या मागे लागला, त्यावेळी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेची पायरी तुम्हाला चढता आली, अन्यथा तुम्हाला पराभवच दरवेळी पत्करावा लागला। हा इतिहास तुम्ही विसरला असाल, बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील जनता विसरलेली नाही। ज्या एसएनसी गटाला असं वाटतं की ठाकरे हा ब्रँड नाही, त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आणि फोटो वापरणं सोडून दिलं पाहिजे।